माणिकराव कोकाटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणावर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचं लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। माणिकराव कोकाटे यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकली आणि त्यानंतर बघतो अत्यंत महत्त्वाची आजची बातमी आहे। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आणि उद्धव ठाकरेंनी आम्हाला त्या संदर्भात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असंही संजय राऊत म्हणाले। नेमकं संजय राऊत काय म्हणाले होते पुन्हा एकदा आपण ऐकूयात। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे।